हम्म. आज आपण एका अतिशय रंजक आणि महत्वाच्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. या सखोल चर्चेत आपल्याकडे माहितीचा एक असा खजिना आहे. जो केवळ एका शहराच्या वर्तमानाबद्दल नाहीये. अगदी बरोबर. तो एका संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या भविष्याबद्दल भाष्य करतोय. आज आपण ज्या अहवालावर लक्ष केंद्रित करणार आहोत तो आहे दिल्ली इकॉनॉमिक अँड सेक्टर स्ट्रॅटेजिक रिव्ह्यू 2025-26. आता सर्वसाधारणपणे जेव्हा दिल्ली हा शब्द कानावर पडतो तेव्हा डोळ्यांसमोर काय येतं? म्हणजे संसद भवन असेल, राजकीय घडामोडी, लाल दिव्याच्या गाड्या आणि सरकारी फाईलींचा ढिगारा. तेच. पण या अहवालातून आपल्याला जे चित्र उलगडून पाहायचं आहे ते याच्या अगदी उलट आहे. दिल्ली ही आता केवळ देशाची राजकीय किंवा प्रशासकीय राजधानी राहिलेली नाही. नक्कीच नाही. ती अतिशय वेगाने एका जागतिक पातळीवरच्या सेवा आणि स्टार्टअप हबमध्ये रूपांतरित होत आहे. आणि याची सुरुवात होते एका थक्क करणाऱ्या आकडेवारीने. चला तर मग हे जरा बारकाईने समजून घेऊया. अहवालात स्पष्टपणे नमूद केलंय की दिल्लीचं जवळपास 98% शहरीकरण झालेलं आहे. 98%? हा आकडा खूप मोठा आहे. हो, 98%. याचा साधा अर्थ असा की तिथे आता ग्रामीण भाग नावापुरताही उरलेला नाहीये. हे एक पूर्णपणे कॉन्क्रीट, काचा आणि फायबर ऑप्टिक केबल्सने जोडलेलं महाकाय जाळं आहे. खरं तर जेव्हा आपण एखाद्या शहराचा इतक्या वेगाने आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कायापालट होताना पाहतो ना, तेव्हा केवळ काय घडत आहे याची यादी वाचून उपयोग नसतो. म्हणजे तुम्हाला त्यामागची कारणं समजून घ्यायची आहेत. अगदी तेच. हे बदल का घडत आहेत आणि त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. दिल्लीचा जो एक पारंपरिक चेहरा होता तो आता पूर्णपणे पुसला जातोय. एका प्रशासकीय केंद्राकडून सेवा आधारित अर्थव्यवस्थेकडे होणारा हा प्रवास अतिशय लक्षणीय आहे. कारण हा बदल एका ऐतिहासिक शहराला थेट 21व्या शतकातील अत्यंत प्रगत अशा जागतिक बाजारपेठेशी जोडतोय. हे अगदी खरंय. आणि जेव्हा आपण या नव्या अर्थव्यवस्थेच्या इंजिराबद्दल बोलतो तेव्हा त्यातलं इंधन किती शक्तिशाली आहे हे मला या आकडेवारीवरून समजतं. नक्कीच. काय सांगते आकडेवारी? 2023-24 या आर्थिक वर्षात दिल्लीचा ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे ज्याला आपण GSDP म्हणतो तो तब्बल 11.07 ट्रिलियन रुपये इतका होता. बापरे, 11 ट्रिलियनच्या वर? हो. आणि ज्यांना GSDP म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर राज्याच्या सीमेत एका वर्षात तयार होणाऱ्या सर्व सेवा आणि वस्तूंचं एकूण मूल्य म्हणजे GSDP. बरोबर. आणि दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर? दरडोई उत्पन्न 5,13,000 रुपये आहे. या आकडेवारीनुसार दिल्ली हे भारतातील टॉप 3 सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक आहे. दीर्घकालीन वाढीचा दर जवळपास 9% आहे. म्हणजे इथे केवळ संपत्ती साचून राहिलेली नाहीये, तर त्या पैशाची अतिशय वेगाने निर्मिती आणि उलाढाल होत आहे. यातली सर्वात आकर्षक गोष्ट कोणती असेल तर ती या अर्थव्यवस्थेची रचना. कसे ना, कोणताही प्रदेश जेव्हा एवढा श्रीमंत असतो तेव्हा त्याचा मूळ पाया काय आहे हे पाहणं नेहमीच कुतूहलाचं असतं. हो, नक्कीच. अहवालानुसार दिल्लीच्या अर्थव्यवस्थेतील तब्बल 86% वाटा हा सेवा क्षेत्राचा म्हणजे सर्व्हिस सेक्टरचा आहे. 86%? होय. आणि उद्योग क्षेत्राचा वाटा सुमारे 13% आहे आणि शेती क्षेत्राचा वाटा तर 1%पेक्षाही कमी आहे. अच्छा, म्हणजे याचा स्पष्ट अर्थ असा की दिल्ली ही आता मोठ्या कारखान्यांवर किंवा शेतीवर चालणारी अर्थव्यवस्था राहिलेलीच नाही. आशियातील सर्वात जास्त सेवा अवलंबित अर्थव्यवस्थांपैकी ती एक बनली आहे. व्यापार, रिटेल, IT, व्यावसायिक सेवा आणि आर्थिक नियोजन यावर या शहराचा डोलारा उभा आहे. एक सेकंद. 86%? म्हणजे आपण असं म्हणतोय का की दिल्लीत आता फॅक्टरीज किंवा उत्पादन करणारे कारखाने जवळपास उरलेलेच नाहीत? अगदी तसंच आहे. मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लागणाऱ्या वस्तू, तंत्रज्ञान आणि पैसा येतो कुठून? हाच तर खरा मुद्दा आहे. दिल्ली आता वस्तू बनवण्यापेक्षा त्या वस्तू आणि सेवांचं व्यवस्थापन करण्यात आघाडीवर आहे. अच्छा, मॅनेजमेंट जास्त होते तिथे. हो. आणि या सेवा क्षेत्राला जागतिक स्तरावरून जो आर्थिक पाठिंबा मिळतोय तो खरंच थक्क करणारा आहे. गुंतवणुकीचा विचार केला तर जून 2025 पर्यंत दिल्लीत सुमारे 39 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक म्हणजे FTI आलेली आहे. 39 अब्ज डॉलर्स? हो. आणि हे पैसे पारंपरिक उद्योगांमध्ये येत नाहीत, तर ते अमेरिकन VC फंड, सॉव्हरेन फंड आणि मिडल ईस्टमधील मोठ्या गुंतवणूकदारांकडून येत आहेत. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करूया. अनेकांना प्रश्न पडू शकतो की हे सॉव्हरेन फंड म्हणजे नेमकं काय?
तर अतिशय सोप्या भाषेत सांगायचं तर सॉव्हरीन फंड म्हणजे एखाद्या देशाच्या सरकारचा स्वतःचा अधिकृत गुंतवणूक निधी. बरोबर. म्हणजे दुसऱ्या देशांची सरकारं आपला अतिरिक्त पैसा दिल्लीच्या अर्थव्यवस्थेत गुंतवत आहेत कारण त्यांना तिथे भविष्यातला मोठा परतावा दिसतोय. हे सर्व लोक दिल्लीच्या क्षमतेवर प्रचंड पैसा लावत आहेत. आणि ते हा पैसा नेमका कुठे लावत आहेत हे पाहणं आणखी रंजक आहे. कुठे जातोय हा पैसा? त्यांचा ओढा स्टार्टअप्स, फिनटेक म्हणजे फायनान्स आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या कंपन्या आणि मोठ्या रिटेल चेन्सकडे आहे. हे परदेशी गुंतवणूकदार दिल्ली एनसीआरकडे केवळ एक शहर म्हणून पाहत नाहीयेत. मग ते काय म्हणून बघतायत? ते याकडे उच्च मूल्य असलेल्या सेवांचं म्हणजे हाय व्हॅल्यू सर्व्हिसेसचं एक महाकाय जागतिक केंद्र म्हणून पाहत आहेत. आणि इथेच खरी गंमत समोर येते, कारण ह्या प्रचंड गुंतवणुकीचा थेट परिणाम आपल्याला रिअल इस्टेट आणि स्टार्टअपच्या भरभराटीत पाहायला मिळतो. नक्कीच. मी अहवालात वाचत होते, अतिशय स्पष्टपणे नमूद केलंय की दिल्ली एनसीआरमध्ये आता 9,000पेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. 9,000? हो, आणि यात अनेक युनिकॉर्न्सचा समावेश आहे. म्हणजे अशा स्टार्टअप कंपन्या ज्यांचं मूल्य $1 अब्ज पेक्षा जास्त आहे. बरोबर. या कंपन्या विशेषतः फिनटेक, ई कॉमर्स आणि सास म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. म्हणजे एका बाजूला नवीन कल्पनांवर आधारित स्टार्टअप्सची एवढी मोठी लाट आणि दुसऱ्या बाजूला रिअल एस्टेट मार्केटमधली उसळी. आपण जर हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर या दोन्ही गोष्टी एकमेकांवर कशा अवलंबून आहेत हे सहज लक्षात येईल. तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्समुळे मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण होत आहे. या कंपन्यांमध्ये काम करणारे उच्च शिक्षित, उच्च उत्पन्न असलेले व्यावसायिक आता दिल्लीत मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होत आहेत. हो, जॉबसाठी तिथे जात आहेत सगळे. याच कारणामुळे दिल्ली एनसीआरमध्ये लक्झरी हाऊसिंगची मागणी गगनाला भिडली आहे. म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही की एनसीआर मधल्या एखाद्या कॅफेमध्ये बसलेली प्रत्येक दुसरी व्यक्ती एकतर स्वतःच्या स्टार्टअपची पिचिंग करत असते किंवा एखादा लक्झरी अपार्टमेंट बुक करण्याच्या विचारात असते. अगदी बरोबर. केवळ घरेच नाही तर अहवाल सांगतो की इंडस्ट्रीयल लिझिंग आणि रिटेल लिझिंगमध्येही जवळपास 25% वाढ नोंदवली गेली आहे. 25% वाढ ही खूप मोठी झेप आहे. हो ना. 2024 ते 26च्या काळात एनसीआर हे भारतातील सर्वात हॉट रिअल इस्टेट मार्केट का बनलंय याचं हेच मुख्य कारण आहे. आलिशान ऑफिसेस, कोवर्किंग स्पेसेस आणि मॉल्सची मागणी प्रचंड वाढली आहे. हे सगळं खरं आहे, पण एका बाजूला स्टार्टअप्स उभले राहत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यासाठी लक्झरी घरं बांधली जात आहेत. एवढंच हे साधं समीकरण नाहीये. मग अजून काय आहे यात? या सगळ्याला जोडणारा आणि ही गती टिकवून ठेवणारा जो सर्वात महत्त्वाचा दुवा असतो तो म्हणजे पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर. कोणत्याही शहराला जागतिक स्तरावर टिकून राहायचं असेल तर तिथले रस्ते, वीज आणि कनेक्टिव्हिटी उच्च दर्जाची असावीच लागते. आणि या अहवालात पायाभूत सुविधांवर दिलेली आकडेवारी खरंच डोळे विस्फारणारी आहे. रस्ते कोंडी हा दिल्लीचा नेहमीचाच प्रश्न राहिला हे आपण जाणतोच. हो, तो एक जुनाच प्रॉब्लेम आहे. पण तो सोडवण्यासाठी 140 शहरी रस्ते प्रकल्पांसाठी 803 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरून तब्बल 12,500 कोटी रुपयांची गुंतवणूक इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होत आहे. दिल्ली मेट्रोचं जाळं तर आता जगातील 7वे सर्वात व्यस्त नेटवर्क बनले आहे. बरोबर. पण या सगळ्यात मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते टेलिकॉम डेन्सिटीचं. दिल्लीची टेलिकॉम डेन्सिटी 276% आहे. आता पहिल्यांदा हे ऐकल्यावर कुणालाही वाटेल की म्हणजे एका माणसाकडे सरासरी 2.5 ते 3 मोबाईल फोन्स आहेत का? अतिशय महत्वाचा आणि थोडा तांत्रिक मुद्दा आहे. 276% टेलिकॉम डेन्सिटीचा अर्थ फक्त माणसांच्या खिशातले मोबाईल फोन्स असा होत नाही. अच्छा, मग या आकड्यामागे खूप मोठं डिजिटल जाळं आहे. विचार करा, दिल्लीतल्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रत्येक माणसाच्या खिशात फोन आहेच, पण त्यासोबतच इथे लाखो मशीन टू मशीन म्हणजे M2M कनेक्शन्स आहेत. मशीन टू मशीन म्हणजे जसं? म्हणजे प्रत्येक दुकानातलं पॉइंट ऑफ सेल मशीन, इमारतींमधले स्मार्ट मीटर्स, रस्त्यावरचे सेन्सर्स आणि डिलिव्हरी बॉयजकडे असणाऱ्या स्कॅनर्स, हे सगळं टेलिकॉम नेटवर्कवर चालतं. अरे वा, हे तर खूपच अफाट आहे. हो, हे डिजिटल आणि भौतिक कनेक्टिव्हिटीचं एक जाळं आहे जे या 98% शहरीकृत अर्थव्यवस्थेच्या नसांमधून रक्तपुरवठ्यासारखं काम करतं. हे खरंच अफलातून आहे. आणि भौतिक कनेक्टिव्हिटीचा विषय निघालाच आहे तर या पायाभूत सुविधांच्या जाळ्यामध्ये एक असा प्रकल्प आहे जो येणाऱ्या काळाची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. तुम्ही जेवर विमानतळाबद्दल बोलताय का? अगदी तेच, जेवर एअरपोर्ट.
होय, जेवर विमानतळ हा केवळ एक नवीन विमानतळ नाहीये, तर हा एक लाँग टर्म गेम चेंजर आहे. कसं काय? सध्याच्या IGI विमानतळाची क्षमता 2030 पर्यंत सुमारे 125 दशलक्ष प्रवाशांपर्यंत वाढवण्याची योजना आहेच, पण जेवर विमानतळामुळे NCR मध्ये एक वेगळीच क्रांती येईल. या विमानतळामुळे सध्याची प्रवासी आणि मालवाहतुकीची कोंडी तर कमी होईलच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॉजिस्टिक्स आणि निर्यातीला प्रचंड मोठी चालना मिळेल. म्हणजे सगळा फोकस तिकडे शिफ्ट होईल. बरोबर. विकासाचा आणि रिअल इस्टेटचा केंद्रबिंदू आता हळूहळू ग्रेटर नोएडाकडे कसा सरकतोय हे यावरून स्पष्ट होतं. आणि लॉजिस्टिक्सच्या बाबतीत अहवालात ड्राफ्ट इंडस्ट्रियल पॉलिसी 2025-35चा केलेला उल्लेख मला खूप रंजक वाटला. तो एक खूप मोठा शिफ्ट आहे. हो, हा दृष्टिकोनातला एक खूप मोठा बदल आहे. पूर्वी कोणत्याही शहराचा विकास हा तिथे किती मोठे कारखाने आहेत यावर मोजला जायचा. बरोबर. मॅन्युफॅक्चरिंगवर भर असायचा. पण आता ही नवीन पॉलिसी उत्पादनावर भर न देता दिल्लीला एक लॉजिस्टिक्स हब आणि इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट बनवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर दिल्ली हे उत्तर भारताचं एक महाकाय वेअरहाऊस बनत चाललंय. अगदी अचूक. जिथे वस्तू बनत नाहीत, पण जगभरातून आलेल्या वस्तू इथे साठवल्या जातात, प्रोसेस केल्या जातात आणि संपूर्ण उत्तर भारतात वितरित केल्या जातात. हा अतिशय अचूक विचार आहे. उत्पादनाऐवजी वितरणावर आणि व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणं हेच एका प्रगत अर्थव्यवस्थेचं लक्षण असतं. आणि या लॉजिस्टिक्स हबला गती देण्यासाठी 2025च्या अखेरीस येणारं BSNL 5G नेटवर्क आणि वेगाने वाढणारं EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हे या बदलत्या अर्थव्यवस्थेला लागणारे आधुनिक इंधन आहे असं मी म्हणेन. पण हे सगळं आधुनिक तंत्रज्ञान, 5G नेटवर्क आणि एवढी मोठी लॉजिस्टिक सिस्टम तेव्हाच उपयोगी पडते जेव्हा तुमच्याकडे ते सगळं हाताळू शकणारं कुशल मनुष्यबळ असतं. नक्कीच. यंत्र कितीही प्रगत असली तरी ती चालवण्यासाठी माणसंच लागतात ना. आणि इथेच सामाजिक पायाभूत सुविधांचा म्हणजे सोशल इन्फ्रास्ट्रक्चरचा वाटा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. केवळ सिमेंटचे रस्ते आणि फायबर ऑप्टिक केबल्स असून चालत नाही. अगदी बरोबर. आणि या अहवालातील आकडेवारी सांगते की राज्य सरकार आपल्या बजेटचा तब्बल 19% वाटा हा केवळ शिक्षणावर खर्च करत आहे. 19%? हा खूप मोठा आकडा आहे. ही अतिशय लक्षणीय गुंतवणूक आहे. नवीन CM शाळा, डिजिटल क्लासरूम्स आणि नरेला येथे एक नवीन भव्य एज्युकेशन हब उभारण्याची योजना यात समाविष्ट आहे. दिल्लीची सार्वजनिक शिक्षण व्यवस्था ही सध्या भारतातील सर्वोत्तम व्यवस्थांपैकी एक मानली जात आहे. आणि आरोग्याच्या बाबतीतही आपण पाहतोय. हो, आरोग्याच्या आघाडीवरही 2025मध्ये हॉस्पिटल विस्तारासाठी 860 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. आयुष्मान भारतसारख्या योजनांचा विस्तार होत आहे. खासगी हॉस्पिटल्सची संख्या आणि दर्जा वाढत असल्यामुळे मेडिकल टुरिझम म्हणजे उपचारांसाठी परदेशातून किंवा इतर राज्यांतून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आता इथे एक प्रश्न असा पडतो की शिक्षणावर एवढा मोठा खर्च का केला जातोय? मला वाटतं ह्याचं उत्तर त्या 86% सेवा क्षेत्रात लपलेलं आहे. अगदी बरोबर ओळखलं. जेव्हा तुमची अर्थव्यवस्था कारखान्यांवर किंवा शेतीवर अवलंबून नसते तेव्हा तुम्हाला शारीरिक श्रमापेक्षा बौद्धिक श्रमाची जास्त गरज असते. टॅलेंट लागतं तिथे. हो, IT कन्सल्टिंग, फायनान्स आणि स्टार्टअप्स चालवण्यासाठी उच्च शिक्षित आणि कुशल कामगार वर्गच लागतो. आणि हाच वर्ग या सेवा क्षेत्राचा खरा कणा आहे. साक्षरतेचा दर 86% जास्त असल्यामुळे दिल्लीला हा कुशल कामगार वर्ग सहज उपलब्ध होतो. याच कारणामुळे जेव्हा आपण दिल्लीच्या निर्यातीकडे म्हणजे एक्सपोर्ट्सकडे पाहतो ना, तेव्हा एक अतिशय वेगळं चित्र दिसतं. कसं काय? दिल्लीची निर्यात ही उत्पादन आधारित नसून ट्रेडिंग आणि लॉजिस्टिक्स आधारित आहे. अहवाल सांगतो की इंजिनिअरिंग वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि फार्मा उत्पादने यांची निर्यात इथून वेगाने वाढत आहे. पण गंमत बघा, या वस्तू दिल्लीत बनतच नाहीत. अगदी तेच. त्या देशाच्या इतर भागात किंवा जगात कुठेही बनतात, पण दिल्ली हे या सगळ्या व्यापाराचं एक मुख्य ट्रेडिंग हब बनलं आहे. अच्छा. येथून या वस्तूंचं पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि जागतिक बाजारपेठेत वितरण होतं. हे खरंच खूप रंजक आहे की दिल्ली स्वतः काहीही निर्माण न करता केवळ एका व्यापारी आणि लॉजिस्टिक नोडच्या भूमिकेतून अब्जावधींची निर्यात करत आहे. पण आता आपण या अहवालाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. म्हणजे स्वॉट ॲनालिसिस. हो, आपण आत्तापर्यंत दिल्लीच्या यशाची, वाढत्या पैशाची, चकचकीत पायाभूत सुविधांची आणि स्टार्टअप्सची खूप चर्चा केली. सगळंच कसं एकदम छान आणि प्रगतीकडे वाटचाल करणारं वाटतंय. पण या वेगाने पळणाऱ्या अर्थव्यवस्थेला काही धोके किंवा मर्यादा नाहीत का? प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.
म्हणूनच अहवालात जो स्वॉट म्हणजे हो. स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट यांचा जो विश्लेषणात्मक भाग दिलाय त्याबद्दल थोडं सविस्तर बोलूया. उच्च उत्पन्न असणारी लोकसंख्या, ग्राहकावर आधारित अर्थव्यवस्था आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा या जशा जमेच्या बाजू आहेत तशाच काही अत्यंत गंभीर कमकुवत बाजूही आहेत. होय, आणि या कमकुवत बाजूंकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. हा असा प्रश्न आहे ज्याचा सामना जगातील सर्वच वेगाने वाढणाऱ्या महाकाय शहरांना करावा लागतो. सर्वात मोठा प्रश्न आहे जागेची प्रचंड कमतरता. 98% शहरीकरण झाल्यामुळे उद्योगांच्या विस्तारासाठी आता जमीनच शिल्लक नाहीये. आणि त्यामुळेच रिअल एस्टेटचे दर गगनाला भिडलेत. बरोबर, पण याहूनही मोठा आणि गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे प्रदूषणाचा. नक्कीच. प्रदूषणाचा मुद्दा हा फक्त पर्यावरणापुरता मर्यादित नाहीये, तर त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोय. तो कसा काय? म्हणजे जेव्हा जगभरातून टॅलेंट आकर्षित करायचं असतं तेव्हा हवेची गुणवत्ता एक मोठा अडथळा ठरतो. आणि दुसरीकडे प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जेव्हा प्रशासनाकडून कठोर नियम लादले जातात, जसं की काही महिने बांधकाम बंद ठेवणं किंवा विशिष्ट इंधनावर बंदी घालणं, हो, त्याचा फटका उद्योगांना बसतो. हो, त्याचा थेट फटका तिथल्या उरल्यासुरल्या छोट्या आणि मध्यम उद्योगांना बसतो. आणि रोजगार आणि संधींच्या शोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून जे लोक दिल्लीत येतात त्यामुळे आधीच ताणलेल्या पायाभूत सुविधांवर अतिशहरीकरणाचा प्रचंड दबाव पडतो. हा विकासाचा एक मोठा विरोधाभास आहे असं मला वाटतं. एका बाजूला तुम्ही जागतिक दर्जाचं शहर बनत आहात आणि दुसऱ्या बाजूला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळवणं हे एक आव्हान बनलंय. अगदी खरंय. पण अहवाल अतिशय तटस्थपणे या गोष्टी मांडतो. तो फक्त समस्यांचा पाढा वाचत नाही, तर त्यातून मार्ग काढणाऱ्या संधीही दाखवतो. म्हणजे सोल्युशन्स पण आहेत त्यात. हो, दिल्लीमध्ये आता केवळ IT नाही, तर AI आणि फिनटेक हब बनण्याची प्रचंड क्षमता आहे. याशिवाय मगाशी आपण बोललो तसं जेवर विमानतळ आणि लॉजिस्टिक पार्क्सच्या विस्तारामुळे संपूर्ण उत्तर भारताची लॉजिस्टिक्स राजधानी बनण्याचं ध्येय दृष्टिक्षेपात आहे. मेट्रो आणि विमानतळांच्या विस्तारामुळे हे सहज शक्य होताना दिसतंय. धोरणात्मक निर्णय हे आता केवळ आजच्या समस्या सोडवण्यासाठी नसून उद्याच्या जागतिक संधी पकडण्यासाठी घेतले जात आहेत, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. खरंच, हा संपूर्ण अहवाल वाचताना आणि त्यावर इतकी सविस्तर चर्चा करताना एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की दिल्ली आता एका अतिशय मोठ्या आणि ऐतिहासिक बदलातून जात आहे. केवळ देशाची प्रशासकीय आणि राजकीय राजधानी ही तिची मर्यादित ओळख आता खूप मागे पडली आहे. अगदी बरोबर. उच्च मूल्य असलेल्या सेवा, आधुनिक तंत्रज्ञान, हजारो स्टार्टअप्स, महाकाय लॉजिस्टिक्स नेटवर्क आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यावर चालणारी एक अत्याधुनिक जागतिक अर्थव्यवस्था म्हणून ती वेगाने उदयास येत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत, सर्वाधिक डिजिटल कनेक्टिव्हिटी असलेली आणि वेगाने शहरीकरण होणारी अर्थव्यवस्था म्हणून दिल्लीचं स्थान आता पक्कं झालंय. हे सगळं चित्र नक्कीच आशादायी आहे, पण या सखोल विश्लेषणाच्या शेवटी अहवालातील याच माहितीच्या आधारे एका अतिशय वेगळ्या आणि थोडा गंभीर दृष्टिकोनातून विचार करणं मला गरजेचं वाटतं. कोणता विचार? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण आत्ताच पाहिलं की दिल्लीची अर्थव्यवस्था तब्बल 86% सेवा क्षेत्रावर चालते. तिथे 276% टेलिकॉम डेन्सिटी आहे. हो. इंटरनेट सर्व्हर, नेटवर्क्स, स्मार्ट ग्रिड्स यावर पूर्णपणे अवलंबून आहे. आता जर आपण विचार करूया भविष्यात या नेटवर्कमध्ये अचानक एखादा मोठा तांत्रिक बिघाड झाला किंवा एखादा अत्यंत प्रगत आणि व्यापक सायबर हल्ला झाला तर काय होईल? बापरे, हा विचारच खरं तर अंगावर काटा आणणार आहे. हो, कारण ज्या अर्थव्यवस्थेचा उत्पादनावर किंवा शेतीवर कसलाही आधार उरलेला नाही, जिने आपली सगळी ताकद केवळ सेवा आणि तंत्रज्ञान याच एका खांबावर उभी केली आहे, ती अर्थव्यवस्था अशा परिस्थितीत एका क्षणात कोलमडून पडेल. अगदी तेच. जेव्हा तुमचं 98% शहर डिजिटल अक्षांवर फिरतंय, तेव्हा तंत्रज्ञानाने दिलेली गती त्याच तंत्रज्ञानाच्या बिघाडामुळे थांबेल, तेव्हा हे महाकाय शहर कसं तग धरेल? हाच तर खरा प्रश्न आहे. एक अशी अतिशहरी अर्थव्यवस्था जिथे स्वतःचं अन्न पिकत नाही आणि स्वतःच्या वस्तू बनत नाहीत, ती एखाद्या अभूतपूर्व डिजिटल संकटाचा सामना करण्यासाठी दीर्घकाळात खरोखरच किती सक्षम आहे? हा प्रश्न विकासाच्या या वेगात आपण स्वतःला विचारायला हवा. हा प्रश्न नक्कीच विकासाच्या एका वेगळ्या पैलूचा विचार करण्यास प्रवृत्त करेल. आपण जे मॉडेल उभारत आहोत त्यात बॅकअप प्लॅन काय आहे, हा विचार आता महत्त्वाचा ठरणार आहे. नक्कीच, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे.
दिल्ली इकॉनॉमिक अँड सेक्टर स्ट्रॅटेजिक रिव्ह्यू 2025-26 या अहवालातील आकडेवारी, त्यामागील कारणं आणि भविष्यातील शक्यता समजून घेण्याचा हा प्रवास खूपच डोळे उघडणारा होता. हो, एका राजकीय राजधानीचं जागतिक सेवा केंद्रात होणारं हे रूपांतर जेवढं रंजक आहे तेवढंच ते गुंतागुंतीचंही आहे. नक्कीच आणि विचार करायला लावणाऱ्या सखोल चर्चेत. तोपर्यंत पाहत रहा आणि नव्या गोष्टींचा शोध घेत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.